real depth, real depth and अय पिंट्या डोका पडला काय तू गपच बस रे बाबा. ओके खरी आणि खोटी, खरी आणि खोटी. आणि मग वेळ भेटला बघूया खूप खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स. पण हे समजून घेताना याचं मॅथमॅटिकल अनालिसिस आणि रिअल आणि अपरंट घेताना एक गोष्ट क्लिअर आहे की आमची जी जोडी जी आहे ना, जोडी जोडी पेअर म्हणजे जोडी ना, लाईक चप्पल, ती असणार आहे एअर अँड वॉटर. कारण जनरली हे सगळं ग्लासात पाणी आहे, हौदात पाणी आहे, पूलमध्ये पाणी, पाणीच असणार आहे बरोबर ना. का हौदात दूध भरलं आणि खाली मासे बघताय, दुधातून दिसत नाही. वरण आहे वरण, वरणातून खाली भात दिसत नाही. हा समजलं तुम्हाला, दिसतंय मला तर नाही दिसत. तुमचं काय पाणी असतं काय ट्रान्सपरंट, बरोबर आहे की नाही. म्हणजे आम्हाला असं लिक्विड ठेवायचं की ते ट्रान्सपरंट आहे. बेटर ऑप्शन आमच्याकडे काय पाणी. मग तुम्ही एखाद्या ग्लासात घेतलं काय, एखाद्या मोठ्या भांड्यात घेतलं काय, एखाद्या हौदात घेतलं काय, एखाद्या टँक मध्ये घेतलं काय, हा क्वेश्चन म्हणजे एक पॅटर्न ठरलेला असतो क्वेश्चनचा की बाबा याच्यात काय असतं तर एअर आणि वॉटर असतो. दुसरी गोष्ट आम्हाला त्याची डायग्राम ड्रॉ करावी लागते. मग डायग्राम ड्रॉ करत असताना आम्ही अगोदर एक चांगला पाण्याचा हौद आम्ही ड्रॉ करत असतो. तर आता काय होईल हल्ली मला मला कळेल नाही असं का होईल ते. जेव्हापासून तुमची बॅच आली तेव्हापासून असं व्हायलंय मला सिरियसली. मग नाही पूर्वी मी चांगला होतो. त्या दोघींचं काहीतरी आहे. काय होतं काय होतं बघू दे बघू. वा वा वा, हे पप्पा आई बाप हौशी असले ना की असं असतं बघा. कसलं पिंक पिंक कलर मध्ये दिलंय, छान 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 छान. मग आता हौद, त्या हौदात काय असेल वरण भात दूध, सिंपल आहे. मग इथं पाणी, अरे पाणी 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 पाणी, हा गाणी म्हणली तरी चालतील. हे आहे ते सगळं पाणी 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 पाणी. बस 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 ना, सांडत नसते. हा मग आता त्या पाण्यात काय असेल, मासे असतील बरोबर आहे ना, मासे असतील. पण आता एक मासा त्याला खायला जाम्यावरून टाकलं, खायला टाकलेली वस्तू अशी हळूहळू हळू कुठे गेली, तळाला, बॉटमला गेली. मग तो मासा ते खायला कुठं जाणार, तळालाच जाणार. मग माझं ड्रॉइंग बघून मला मासा असा एवढा शिकवलेला आहे. हा कसा असेल असेल सॉरी एकावळाच आहे. मला तेवढं चांगलं बरं का, ड्रॉ करून दाखवलं आजपर्यंत. असं मला दाखवलं ना मनोजचं यम पुन्हा असं मला एवढं येत, ह्याच्या पुढचं मला आजपर्यंत जमलेलं नाही. हे छान आहे की नाही, म्हणायलाच पाहिजे. हा ओळखताना पाय कशाला पाहिजे, येडाय का रे हे, नको मग नको. आमची क्रिएटिव्हिटीला तुम्ही काय रिस्पेक्टच केलं जाऊ द्या. मग आम्ही निवडलं फिजिक्स. आणि फिजिक्स मध्ये आम्हाला समजलं की each and every object you can draw with the help of dot. मंत्र आम्ही फिजिक्स मध्ये आलोय ना. बायोलॉजीत गेलं तर आमचं काय होईल विचार करा बरं. हा आम्ही हर्ट दाखवलं तर लोक ब्रेन आहे म्हणायचे. एवढी आमची क्रिएटिव्हिटी. मग आम्ही आलो इथं आणि म्हटलं इथं इथं थांबा वेगळा कलर घेऊ. कलर कुठला घ्यायचा रे आता, पांढरा घेऊ पांढरा. मग इथं आमचं काय आहे, मासा. इथं काय आमचं, आता आम्ही ओ म्हणजे आम्ही काय दाखवला, ऑब्जेक्ट दाखवलं. ओ काय दाखवलं. आता इकडं हे अशा हौदाची भिंत असेल ना, अशी हौदाचं हे बॉटम वगैरे असं असेल ना. हे मग हे असं बऱ्यापैकी दिसते तुम्हाला. मग आता आम्ही हा सरफेस समजा थोड्या वेळासाठी असा घेतला. मग आता माणूस
आता तिथे त्यांनी आपल्या नोट्स मध्ये डोळा इथून दाखवला म्हणजे तो उडतोय असं, म्हणजे त्यांना ते पक्षी म्हणायचं असेल असं त्यांना पण अरे आपल्याला नाही कळलं म्हणजे काय येडेत काय आपण बघ येड. पण आता आम्हाला माणूस घ्यायचा आहे, माणूस इमॅजिन करायचं, इमॅजिन की कोणाला मासे सगळ्यात जास्त आवडतात रे. ओके नाही माझं काही हा ब्रह्माला मासे आवडतात, नाही मासे आवडतात. मग हे आमचे कोळी बांधव मासे पकडणार लोक. मग इथं आहे आमचा ब्रह्मा. आता ब्रह्मा गेलाय मासे बघायला लागलाय ना, वॉटर इतकं क्लिअर आहे की त्याला मासे सगळं दिसते ना क्लिअर. तो मासा बघतोय. मग आता या ब्रह्माला हा मासा इथं दिसतो का बॉटमला? इल्ला इल्ला तो तिथं दिसत, तो दिसतो कुठं? खूप कुठंतरी वेगळ्या ठिकाणी. मग हे असं का होतं? तर ते आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे असं होण्याचं रिझन. मग आता आपण अगोदर काय करायला पाहिजे, तर इमॅजिन करा की एक आपण अशी इमॅजिनरी लाईन ड्रॉ करूया जी की परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर तर या सर्फेसला अशी. मग या स्पॉटला काहीतरी नाव द्यावं लागेल या स्पॉटला. मग आता इकडं थोड्या वेळासाठी ही ऍक्च्युअल पाण्याची डेप्थ आहे ना, मग याला काहीतरी नाव दिलं तुम्ही, किंवा आणखी पाणी बरं वाटलं बरोबर, उगं टेन्शन नको ना. नाही काय पण असतो, तुमच्याकडे काय पैसे कमी होते का, पाणी नव्हतं का, दुष्काळ पडेल काय काय म्हणतात लोक, इथं इथं पाणीच पाणी आमच्यावर. ठीक आहे, मग याला काय नाव द्यायचं रे या पॉइंटला? इथं नॉर्मल दाखवलं त्याला समजा ओके एन तिथं दिलं, याला ए म्हणू का, याला बी म्हणतोय हा. मग आता नाही हा, आणि बी काय आहे तर बी लोकेशन आहे, आणि त्या लोकेशनला ओ गेलाय बरं का. ओ आमचा मासा आहे, बी जागा आहे. बी काय जागा, बी इज अ लोकेशन, आणि ओ कोण आहे? मासा. मग खरा मासा कुठे आहे? बीला आहे, बीला. ओ म्हणजे मासा रे, ओ ऑब्जेक्ट. ओ कोण आहे? आणि तो कुठल्या जागी आहे? बीला आहे, म्हणजे बॉटमला आहे तो. इथपर्यंत ओके. अरे ठीक आहे, आता बरं म्हणू नका. ठीक आहे, मग आता मजा बघा. आता हा ब्रह्मा काय बघणार? मासा. मग त्याला तो बीला नाही दिसणार, मध्येच कुठंतरी सीला दिसणार. मग इमॅजिन करा की होतं काय. तर आता तो इकडून बघतोय म्हटल्यानंतर हा मासा त्याला इथं नाही दिसणार, ह्याचे डोळे इथंच कुठं असतील का गुडघ्याला दाखवायचे? मग याचे डोळे हे असे 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 असे. हा, मग आता मासा आला इथं. मग आता मासा खरा कुठं आहे? बीला. ब्रह्माला दिसतो कुठं? आणि ब्रह्मा किती हुशार आहे, सीलाच डोळे टाकून बसलाय. मासा खाली निवांत खात बसलाय. ब्रह्माला वाटतं कसं काय मासा सापडेल ना. मासा कधीच सापडणार नाही दादा. म्हणून हा मासा कधी सापडेल तुला, जर तू माझ्याकडे फिजिक्स केलं तर सापडेल. मग तुला कळणार ना मासा ऍक्च्युअली कुठे आहे, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, आता ऍक्च्युअल मध्ये तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की या इंटरफेसला मी परत एक नॉर्मल दाखवलं इथे, याला परत थोडस असं वाढवलं, आणि इथून म्हणजे असं का घडलेलं असतं? अशीच डायग्राम का केली? तर सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो की तुम्हाला समजायला पाहिजे की आम्हाला या जगातली कुठलीही गोष्ट कशी दिसते. तर त्यासाठी आता मला सांगा एक साधी सोपी गोष्ट. तुमच्यापैकी समजा तनुजा आता मला दिसते, मला कशी का दिसत असेल तर लाईट तिच्या बॉडीवर इन्सिडेंट झाली आणि तिथून ती माझ्या डोळ्याकडे आहे. म्हणजे रेज कुठून माझ्या डोळ्याकडून तिच्याकडे चालले तर तिच्याकडून माझ्याकडे, म्हणजे डायरेक्शन कळाली. म्हणजे याचा अर्थ हा जो रे आहे हा कसला असला पाहिजे? इन्सिडेंट. ह्याला 3 सेकंद लागतात, म्हणजे मौन असतं अगोदर. सांगू का नको सांगू का? हा सांग, असलंय काय काय. हा, मग बी लोकेशन आहे, तिथं मासा आहे, त्या माशावर प्रकाश पडला, बरोबर आहे ना? प्रकाश पडला तर मासा दिसतो, अंधारात मासा दिसत. हे मी नवीन सांगितलं जगातलं नॉलेज, आजपर्यंत माहित नव्हतं तुम्हाला. ह्यासाठी नंतर टाळ्या वाजवा, आता नको. मग आता हा जो आहे बी सी, याला डी डॉग म्हणू का रे? मग आता तुम्ही मला सांगा इथं बी डी कोण आहे? इन्सिडेंट रे आहे. नाव आता योगाकडनं तसं आलं, अदरवाईज मला त्यात इंटरेस्ट. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, हे ऐकलं बरोबर? बी डी ओके. मग आता याला तुम्ही कसला रे म्हणाल?
इन्सिडन्स रे. मग आता हा याच्यावर पडलेला प्रकाश हळूहळू 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 इथं आला की इंटरफेस पाण्याची शेवटची लेअर संपली की वर काय असणार. मग आता एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जायचं म्हणजे रिफ्लेक्शन ना. लक्ष आहे की ही म्हणते रिफ्रॅक्शन म्हणते चक्के. खरं आहे काय. मग आता रिफ्रॅक्शन होणार. मग रिफ्रॅक्शन होणार म्हणल्यानंतर सरळ जायचं का ना रे, तर रस्ता बदल. मग आता ही N1 तर ही. मग आता हा विदाउट जर हे मध्ये एअर झाली नसती पाणीच असतं तर हा अरे सरळ सरळ निघून गेला असता. अरे पांढर असं का होईल. सरळ सरळ निघून गेला असतं ना. विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून गेला असता. पण आता पाण्यातून एअर मध्ये जाणार म्हणजे रेअर मधून डेन्सर मध्ये जाणार ना. पाण्यात स्पीड कमी असते ना. व्हेरी गुड. तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे येडे नाहीत का. कुठे जास्त असते. आज सगळे बाजूचे हसलेच तिला कळायला आपलं चुकलं काय. हे कुठे जास्त असते एअर आणि पाण्यात कमी ना. मग ज्याच्यात कमी त्याला रेअर म्हणतो की नाही. ही रे ही असं बोलते. तुम्ही तिची मैत्रीण ना असंच होणार. मग हे जे आहे ना हे कसलं आहे डेन्सर आणि वरच रेअरर. बरोबर आहे की नाही. मग इकडून तिकडे जाताय ना म्हणजे डेन्सर मधून रेअरर मध्ये जाताय ना तुमची स्पीड वाढते का कमी होते. वाढली. मग स्पीड जर वाढत असेल तर तुम्ही नॉर्मल कडे झुकणार का नॉर्मल पासून लांब जाणार. म्हणून तुमचा रे इकडे गेलेला असतो. मग ब्रह्माच्या डोळ्यावर पडल्यामुळे. मग आता मला सांगा बी डी आणि हा N2 आहे ना. अरे वर काय खाली काय N2 ना. तर तुम्ही मला सांगा आता या केस मध्ये नीट बघायचं. अँगल बी डी आणि N2 ना रे याला कसला अँगल म्हणा तुम्ही. अँगल ऑफ अरे इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत केलेल्या अँगलला कसला म्हणतात. ह्याला परत अर्धा तास लावणार का तुम्ही. मग हा जो अँगल असेल हा तुमचा हा अँगल आय असेल की नाही. आय. मग अँगल ऑफ इन्सिडन्स आणि त्यालाच तुम्ही काय नाव दिलं अँगल आय म्हटलं. चालतंय. मग आता वरच्या डोक्याला गेलात तुम्ही म्हटलात अँगल याला म्हटलात N2D जी घेऊया आपण त्याला. अरे तोंडच गेलं की रे. ओके. मग मला सांगा नॉर्मल डी आणि गुरव बरोबर आहे N2TG. आता इकडं एवढं काय झालेलं असेल रिफ्रॅक्शन म्हणजे मी याला कसला अँगल म्हणायला हवा. मग हा झाला माझ्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथपर्यंत ओके आहे का. मग आता बाबा चला एवढं झालं असेल तर शांत डोक्याने बघा रे बाबा. आता तुमच्याकडं एडी आहे एसी आहे सीडी आहे बीडी आहे काडी आहे सगळं आहे. आता काही राहिलेलं सगळं ओके आलंय का. मग आता सगळं ओके झाल्यानंतर आता एवढं फिजिक्स झाल्यानंतर मला असं वाटतं कुठं ना कुठं थोडीशी जॉमेट्रीची हेल्प घ्यायला पाहिजे. तर आता माझा छोटासा क्वेश्चन आहे तुम्हाला साधा सोपा. बघा तुम्हाला सांगता येतो का की जर आता हा अँगल आर आहे हा अँगल आय आहे. मग जर हा अँगल आय असेल तर हा अँगल काय असेल. जय माता दी. अगं बाई एक पॅरलल दोन पॅरलल अशी लाईन ड्रॉ केली तर आता हा अँगल आणि हा अँगल ह्याला कसले अँगल म्हणतात रे. असलं होतं का रे. 8वी 9वी 10वीला बाळ मॅथ नावाचा एक सब्जेक्ट असतो. मॅथ मध्ये जॉमेट्री पण नावाचा एक सब्जेक्ट असतो. तुम्ही शाळेत गेला असला ना तुम्हाला असतो तो. काही बोलत आहे. मग आता हा आहे तर हा पण आहेच ना. बर आता ही लाईन स्ट्रेट आली ना. मग हा आर तर हा सुद्धा आरच ना. बरोबर आहे का नाही. मग हा आय तर हा आणि कसले तर तुम्ही सांगितलं अल्टरनेट अँगल का. कारण N1 आणि N2
का पॅरलल? तर एकाच प्लेनला दोन परपेंडिक्युलर काढला, एकाच प्लेनला परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर पॅरलल पॅरलल म्हणजे अँगल 180 180 म्हणजे काय झालं तुम्हाला कळालं? मग एवढी जॉमेट्री आम्हाला येत नसते का? मग आता इथपर्यंत कळालं असेल तर आता याला थोडस इकडे 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 आता बघायला कुठं दिसतोय इथला मासा कुठं, बरोबर आहे की नाही? सगळाच गोंधळ आहे. मग आता इकडे एकदम शांत डोक्याने बघायचंय की नेमकं काय कशी कंडिशन असेल ती. जर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आता तुमच्या स्क्रीनवरती हा सगळा टँक, तो माणूस, ते पाणी, तो मासा, हे सगळं आता बाजूला काढायची वेळ आली. कारण आता एवढ्या सगळ्या नॉलेजला आम्हाला एकच फील्ड अशी आहे की ती आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकेल, आणि ती म्हणजे जॉमेट्री. कोण ओळखत नाही त्यांना? कोण? जॉमेट्री. मग आता ही जॉमेट्री ड्रॉ करायची म्हटल्यानंतर मला तिथं परत एकदा एक डायग्राम अशी काढावी. इकडे बघा मी काय करतोय, चालतंय का? मी नाव देतो BCA आणि घेतलं ना बाजूला हे सगळं. मग हा अँगल आय, तर हा अँगल बरोबर आहे का? मग जर हे एवढं कळालं असेल तर AB म्हणजेच मासेची ऍक्च्युअल डेप्थ, AC इमॅजिनरी म्हणा किंवा ऍपरंट आभासी वाटणारी, बरोबर आहे ना? खरी, हे सगळ्यात भारी वाटतं आपल्याला. खरं खोटं का तेच आम्हाला लवकर कळतं. खरा मासा कुठं आहे म्हणलं म्हणतो बीला आहे, दिसतो कुठं? सीला आहे. ओमी ओमी ठीक आहे, नाही तो नाही दुसरा. हा चल, मग आता मला इथपर्यंत ओके. मग आता हे कळालं असेल तर आता शांत डोक्याने मला सांगा बरं, खाली आहे पाणी, वरती आहे. मग आता मला सांगा तुमच्यासाठी पहिलं मीडियम कुठलं आहे आणि दुसरं? बरोबर आहे की? मग आता तुम्ही सांगा, सिन्स साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू. आम्ही असं दाखवलं ना, बरोबर आहे का? मग या केस मध्ये फर्स्ट एअर असतं का वॉटर असतं? क्लिअर आहे का? कारण रे कुठून चाललंय बघितलं ना अगोदर. मासा कुठे आहे? तिकडून येणार ना, ऑब्जेक्ट कुठे आहे? मग हे तुम्ही असं म्हणणार ना रे, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर डिवाइड बाय रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ. हा, पण आता थोड्या वेळासाठी त्याला बाजूला ठेवूया. अगोदर ह्या साइन आणि आय आणि आरचं बघूया ना. मग आपण याला असं म्हटलं जाईल, सिन्स साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू. आता सगळ्या गावाला साइनचा अर्थ माहिती ना रे? साइन म्हणजे ऍडजस्टंट बाय हायपोटेन्यूस. और लक्ष द्यायली की ह्याचे पोरगी चक्क म्हणली तुमच्यासारखंच बोलली. गुड गुड गुड. आज काय चुकायला आम्हाला संधीच नाही बाबा. काय खाऊन आलात आज? शिव्या. व्हेरी गुड. शिव्या खाल्ल्या की असं? गुड गुड गुड. मम्मीच्या शेजारी देऊ शकत नसत बळा. डिवाइड बाय हायपोटेन्यूस. इथं सुद्धा काय असेल? अपोजिट डिवाइड बाय. चला आता कुणाचा अपोजिट? तर आयचा. आय कुठे रे? आय त्याचा अपोजिट. येडी येडी, मी कोणाला बोललो नाही बरं. कोणा हायपोटेन्यूस कोण आहे त्याच्यासाठी बघा ना. आता मोठ्यासाठी बघावं लागेल ना. आय म्हणजे इथं आलं ना मोठ्या ना. येडीला बिडी. व्हेरी गुड. आता आरला म्हणजे आता ट्रायंगल छोटा होईल ना. हा, त्याची अपोजिट पण येडीज आणि त्याचा हायपोटेन्यूस मात्र सीडी. ओके. बिडी वडली की आयुष्याला सीडीज मिळते. पटकन जाता बरं का तुम्ही. वा, काय कोइन्सिडेंट आहे ना. बिडी वडली की सीडी मिळणार, लवकर निघायचं, बरोबर का नाही? आणि इतकी घाण अवस्था हल्ली. व्यसन करणारे पहिले कसे तर जात होते 50 पर्यंत, हल्ली 25 मध्ये टपकायला लागले. सिरियसली तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, 30च्या आसपासचा चांगला मुलगा दारू पिऊन सिगरेट ओढून मेलाय. तुम्ही बघितलं असेल ना. इथं आम्ही एवढी फळं एवढं सगळं खाऊन आम्हाला काय हे व्हायलंय, त्यांचं तर काय पटापट म्हणजे सीडी भेटली बाबा. मग आता मला सांगा तुम्ही काय कराल रे बाळांनो? साइन आय बाय साइन आर काय कराल बरं तुम्ही? आता तुमच्यातली हुशारले का म्हणतो, सर आता आम्ही करणार, बरोबर ना? काय सर आम्हाला एवढं इमानदारी नाही तसं, त्याच्या पुढचं आम्हाला येत नाहीच येत आम्हाला, आम्ही तेवढं काम करू, नो प्रॉब्लेम.
मग आता याला आणखी थोडस ढकलावं म्हणलं, इकडे ढकला 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 ढकला, थोडं छोट करायचं का रे, थोडं छोट. हा दिस ना. ए बळा ऐका ना, ते हे घेऊन येतं का तसलं, तसलं तसलं काहीतरी असतं बस, नळकंड असतो. काय सांगतो आता, उद्या घेऊन येतो. ते बाहुबली मूवी मध्ये आहे बघा ते, बरं ते मुडगच घेऊन आलेला असतो, हे बघतो अरे बापरे है ना, तसली नळी आणायची. हाँ वेरी गुड. एंड दैट इज नोन एज आवर टेलीस्कोप. क्या बोलते हैं उसको? टेले का मतलब होता है डिस्टेंट, टेले का मतलब क्या होता है, और स्कोप का मतलब देखना, दूर का देखने के लिए क्या लेते हैं, मराठीत काय म्हणायचं. चलो आगे चलो आगे चलो. तो चलो, सिंस साइन आर डिवाइड बाय साइन आर, ये अभी क्या मिल रहा है रे, तो ये अब ऊपर और ये नीचे आएगा ना, तो ऊपर जाएगा सीडी और नीचे आएगा बीडी, आ गया नीचे. और ठीक है, अब यहां पे देखो सीडी किधर है और बराबर है ना. आता यहां तक तो अपना आराम से क्या चल रहा था, मैथ्स. लेकिन अब मैथ को थोड़ी देर के लिए बिठाना पड़ेगा, और किसको उठाना पड़ेगा, इल्ला. अब लाना पड़ेगा इसको. आदित्य सो रहे इसको तू, सर म्हणे हो सर. बर सर तुम्ही सांगा मला लॉजिक काय असतं. हा आता जे मॅथला जमत नाही ना, ते लॉजिकला जमत. मॅथ काय म्हणतो, किती का कमी असून ऍक्युरसी पाहिजे, लॉजिक म्हणतो जवळ जवळ घ्या. आता कसं बघा बाळांनो, समजा हे खूप छोट आहे आणि असं दाखवलं, हे म्हटलं बी, हे म्हटलं डी आणि हे म्हटलं ए. आता तुम्ही मला सांगा की एडी खूप जवळ असल्यामुळे एबी आणि डीबी किंवा बी ए आणि बीडी मध्ये ह्या ज्या दोन लेंथ आहेत ना, ह्या दोन लेंथ मध्ये खूप मोठा फरक असेल का, जवळ जवळ सारखा असेल, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ मी या बीडीला एबी म्हणू शकतो ना, मी या बीडीला काय म्हणू शकतो, पण या दोन्हीतला डिफरन्स जास्त नसतो तेव्हा, बरोबर आहे की नाही. मग इथं लॉजिक वापर, काही ना काही डिफरन्स असेलच ना बाबा. हे 10 सेंटीमीटर आहे आणि हे 10.1 सेंटीमीटर आहे, असेल ना. पण मॅथ म्हणतं 10 आणि 10.1 सेम कसं काय असेल, पण लॉजिक म्हणतं गप ना दादा, जरा करू दे मला काम, थोडस असू दे. 21 चलत असतं, बरोबर नाही. 21 मी जोक सांगितलं होतं ना, आमच्या इथं चक्क लोक नाकानं जेवतात, आठवलं का तुम्हाला. कस काय, 2 बोट खाली ना 2 बोट वर, तेवढा फरक चलतोच ना. 21 चलतो की नाही. हा मग याचा अर्थ इथं वापरलं लॉजिक. मग लॉजिक वापरल्यानंतर काय लक्षात आलं की बी डी हे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे कुणाच्या, एबीच्या. मग सिमिलरली ते सीडी सुद्धा जवळपास इक्वलच ना रे. ए बाबा अरे सीडी हे कोणाच्या, तर हे नक्कीच एसीच्या, बरोबर आहे का नाही. का, हे खूप खूप छोटा असेल तर, म्हणजे सेम असंच ना, हे एवढं जवळ आहे तर हे पण वरच जवळच ना, हे पण जवळच आहे ना, असं समजलं का. मग या दोन गोष्टी घेण्यासाठी मॅथ नाही वापरलेलं सोन्यांनो. परत ती चूक करायची नाही, आपलं कळायला पाहिजे की कुठं आणि काय. उगाच काहीतरी करतायत म्हणून करू नका तुम्ही. मग आता मला सांगा, सीडीच्या ठिकाणी काय ठेवणार, एसी, आणि बीडीच्या ठिकाणी एबी. मग मला सांगा, देअरफॉर साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू, सीडीच्या ठिकाणी काय आहे, एसी, बीडीच्या ठिकाणी काय ठेवलं तुम्ही, एबी, बरोबर आहे का. आणि मग तुम्हाला माहित आहे, हाच तुमच्यासाठी रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू, म्हणजेच रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड कोण आहे, एअर, विथ रिस्पेक्ट टू, उलट चाललंय ना ते, डेन्सर कडून रेअर कडे. मग सगळ्या गावाला माहित आहे, सिन्स एसी म्हणजे कोण आहे, तर तिथं खोटा खोटा मासा दिसतोय आम्हाला, म्हणजे आमची ऍपरंट डेप्थ आहे, आणि एबी म्हणजे रिअल डेप्थ आहे. देअरफॉर साइन आय डिवाइड बाय साइन आर म्हणजेच आमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू, म्हणजेच आता हे आम्ही इकडे घेतलं तर काय होणार, हे होणार ऍपरंट डेप्थ
डिवाइड बाय रियल डेप्थ. समजलं आहे का रे सोनांनो? मग जर तुम्ही इथपर्यंत आलात ना, इथपर्यंत, तर तुम्हाला मुद्दाम, कारण काही लेकरांकडे मोबाईल्स नाही, त्यांना अडचण येते, तर म्हणून पर्पजफुली इथं आपल्याला हे घ्यायचंय थोड्या वेळासाठी. मग काय होतं की मला रेस्ट भेटते. थांबा, जास्त छोटं करत बसण्यापेक्षा इकडे हे मूव करतो मी. ए बाबा, हा तर मी घाबरलो ना, काय झाली जादू म्हणून, मासाच गायब झाला होता आमचा. हा, मला सांगा इथपर्यंत हे कळालंय का? मग हे कळालं असेल तर याच्यातले हे बघा डायग्राम आणि हे अँगल. ए प्लीज, मी ते अँगल लिहित बसलो नाही. मला सांगा तुम्ही, ज्यावेळेस मी बीडी घेईल त्यावेळेस मोठा अँगल घेतला ना, हा ए बी डी, आणि ज्यावेळेस आर घेतला त्यावेळेस ए सी डी. हा, तर प्लीज घ्याल, लवकर घ्याल तुम्ही. हार्ट फ्रेश माइंड पूर्ण, कारण इथं घेण्यासाठी घागर रिकामे पाहिजे ना. घागर भरली ना, वरून किती टाका, घागरीत पाणी जात. तसं तुम्ही सॅच्युरेट तर नाही झाला, थोडा वेळ आहे ना, शुद्धीवर आहेत ना. हा, 10 मिनिटं. ओके, 10 तर 10 बाबा. हा, पुन्हा काय डायरेक्ट कोमा मध्ये जाणार आहेत. तर इथं साइन आय आर ऍपरंट रियल इथपर्यंत आलोय ना. चलो गप्रे घड्याळवाले, तुम्हाला दोघांना पुन्हा पण सांगतो. सिन्स साइन आय, आय म्हणजे कसला अँगल रे गंप्या? आय म्हणजे कसला अँगल? इन्सिडन्स. आणि तो पाण्यात होता का एअर मध्ये होता आज? हा, पाण्यात होता. बोर्ड कुठे आहे तो अँगल? पाण्यात आहे का हवेत आहे? पाण्यात आहे म्हणतो चक्के. कुठे आहे? कसलं आहे रे? हा, आता मासा बघा तर पाण्यातून जावं लागलं. कुठे आहे? पाण्यात. व्हेरी गुड. मग अगोदर सांग ना पाण्यात आहे म्हणून. मग साइन आर, आता आर कुठं असणार? आय पाण्यात आहे तर आर कुठं असणार? पाण्यातच ना. अरे एअर मध्ये गदड्या, ते ड्रॉ करण्यासाठी इकडे उचललंय. कसलं आहे रे हे? अँगल इथं आहे ना तो आर, आपल्याला घेण्यासाठी इकडे आणलंय ना. सगळं त्यातच आहे म्हणतंय. मग सगळं त्यातच आहे, रिफ्रॅक्शन कशात झालंय तुझं? रिफ्रॅक्शनचा अर्थ काय? एका माध्यमातून तू पाण्यातच काय गटांगळ्या खातो काय तू? मग हे काय ठरलं होतं रे आपलं? तर ऍपरंट डेप्थ खोटी ना रे, बाय रियल डेप्थ. आणि याच्यात तुम्ही बघितलं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पहिलं मीडियम, बरोबर आहे ना, आणि दुसरं. मग तुम्ही असं दुसरं पहिलं असं लिहित असतं ना. मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पहिलं मीडियम कोण आहे आणि दुसरं, बरोबर आहे. आणि मग बाळांनो तुम्हाला जे सांगितलं जातं की याचा जो रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे बघा, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर हा 1.33 असतो. किती असतो? 1.33. पण इथं मात्र तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आता हे कसं असायला पाहिजे. शांत डोक्याने बघायचं. आता हे उलट आहे ना. जर आपण असं केलं तर चालेल का? आम्हाला जी सवय लागलेली आहे आम्ही याच्यावरून असं केलं तर चालेल का? यालाच म्हटलं बघा, देअरफॉर त्याला उलट करायचं ठरवलं. साइन आर बाय साइन, न्यूमरेटर को यानी उसका रेसिप्रोकल कर लिया, एडजस्टमेंट किया, तो ये क्या होगा? रियल डेप्थ बाय, बराबर है ना. तो ये भी क्या होगा? वाटर टू, बराबर है ना. तो अगर हम ऐसा करेंगे तो ये होता है रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ वाटर विथ रिस्पेक्ट टू एयर डिवाइड बाय रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ एयर विथ रिस्पेक्ट टू एयर. या आप ऐसा बोल सकते हो, वैक्यूम. बरोबर आहे का? आणि मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं हा जो 1.33 येतो, 1.33 आन्सर कसं येत असतं? हे असतं 4/, बरोबर आहे का? मग या केसमध्ये 4 कुणाचा असेल? जर आम्ही एअरचा 3 घेतला तर 4 कुणाचा असेल? बरोबर आहे का? जर एअरचा 3 तर वॉटरचा 4 म्हणायचं. आणि यांचा रेशो मग किती आहे म्हणायचं? लक्षात अशी कॉन्सेप्ट असते. समजलं का? मग आता तुम्ही मला सांगा, देअरफॉर, नीट बघा बाळांनो, नीट बघा. आता याच्यात तुम्हाला रिलेशन लावायचं ना. देअरफॉर तुम्हाला इंटरेस्ट जर असेल आता ऍपरंट खोटी शोधायची किंवा रिअल शोधायची, काय जे शोधायचं होतं. आता देअरफॉर रियल डेप्थ
बाय ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू 4/3. आता समजा तुम्हाला ऍपरंट डेप्थ साठी फॉर्म्युला हवाय, तर तुम्ही ऍपरंट डेप्थ इकडे आणणार आणि हे इकडे आणणार ना. मग तुम्ही काय म्हणणार, देअरफॉर ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू, हे इकडे आणलं तर 4/3 असं होणार, म्हणजे खाली 4 वरती, म्हणजे हे होणार 3/4. ये ऊपर जाएगा ये नीचे आएगा इनटू रियल डेप्थ. या आपको अगर रियल डेप्थ चाहिए आपको रियल डेप्थ, तो ये होगा ना रे 4/3 इंटू एपरेंट डेप्थ. समझ में आ गई सारे के सारे प्रॉब्लम, समझ में आया आपका. तो हमें हर बार जो क्वेश्चन जो आते हैं वो इस तरह से आते हैं. देखो मग एक XYZ आम्ही टँक घेतला, त्याची हाईट एवढी एवढी आहे, त्याच्या बॉटमला मासा ठेवला, तर तो मासा कुठं दिसणार, असे क्वेश्चन्स असतात. मग एक साधं सोपं एक्झाम्पल आपल्या रिअल लाईफ मधलं घेऊ. जनरली तुम्ही स्विमिंग टँक वरती, पुलावरती जर गेलाय, स्विमिंग पूल वरती, तर तुम्हाला तो टँक बऱ्यापैकी खोल असतो. मग याची डेप्थ मी किती घेऊ रे, याच्यापासून 10 फूट घेतली. चला, मग खरी डेप्थ म्हणजे इथं जर तुम्हाला मासा दिसत असेल तर तो ऍक्च्युअल कुठं असेल, 10 फुटावर. मग मासा किंवा एक कॉईन टाकली तुम्ही, 10 रुपयाचा एक कॉईन खाली टाकलेला आहे, तुम्ही बघताय तो कॉईन, बरोबर आहे ना. तो ऍक्च्युअल कुठं आहे, बॉटमला, म्हणजे किती फुटावर आहे तो, 10 फुटावर आहे. मग प्रश्न विचारला जातो की तो तुम्हाला कुठं दिसणार. मग तो इथला नक्कीच कुठेतरी वर आलेला दिसेल, म्हणजे तो 10 फुटावर आहे, तो 11, 12, 13 फुटावर दिसेल ना. व्हेरी गुड. म्हणजे तो कुठं दिसणार, वर आलेला दिसतो, म्हणजे आमची डेप्थ वाढते का कमी होते, कमी होते. व्हेरी गुड. मला सांगा याच्यावर, मग तुम्ही काय म्हणता, सिन्स आत्ताच आम्ही स्टडी केलेलं असतं, आताच बोललो ना मी की रियल डेप्थ बाय ऍपरंट डेप्थ. मग रियल जास्त असते म्हणजे 4, ऍपरंट कमी असते म्हणजे, मग तुम्हाला काय पाहिजे, ऍपरंट पाहिजे का, नो प्रॉब्लेम. देअरफॉर ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू 3/4 इंटू रियल डेप्थ. मग तुम्हाला 3/4 इंटू 10, मग हे होणार 2.5, म्हणजे हे होणार 7.5. मग कॉईन कुठं आहे, 10 फूट खाली. कॉईन कुठं आहे, 10 फूट खाली, पण दिसते कुठं, 7.5 फुटावर, बरोबर आहे की नाही. मग सिमिलरली जर इमॅजिन करा बाळांनो की हा 6 फूट खोलीचा स्विमिंग पूल आहे, कितीचा, 6 फूट आहे, तर तुम्हाला तो 4.5 फुटच दिसत दिसतो किती तळ, म्हणजे वर 1.5 फूट आल्यासारखं दिसेल ना, 1/4 वर आल्यासारखं दिसतो. तुम्हाला काय वाटतं 4.5 आपली हाईट आहे, आपण आरामात, पण तो ऍक्च्युअल कितीचा असतो. म्हणून ज्याला पोहता येत नाही त्यांनी अशी फालतूगिरी करायची, कारण आपल्याकडे एक मराठीमध्ये आणखी एक म्हण आहे, दुसऱ्याचं ऐकू नका, कान दगा देऊ शकता, डोळे दगा देऊ शकत नाही, पण डोळे सुद्धा दगा, बरोबर आहे ना, डोळे सुद्धा दगा देतात ना. आहे 6 फूट खोल आणि वाटतो किती. मग विचार करा, त्याच स्विमिंग पूल मध्ये आंबर जाते, 6 फूट आहे, तिला जाऊ द्या. आता हीच कुठली असते, 4.5 फुटाची, बरोबर आहे की नाही. ही कितीची आहे, 4.5 फुटाची. स्विमिंग पूल 6 फूट. मग काय होईल इमॅजिन करा तुम्ही. आणि स्विमिंग पूल मध्ये जेवढं वरडाल का मम्मी पप्पा म्हणून, तेवढं नाका तोंडात पाणी जात असतं, म्हणजे मरण्याचे चान्सेस आणखी वाढतात तुमचे. मग गप्पी बसलं तरी मारणारच आहे, वरलं तर लवकर मारणार आहे. मग मला हे म्हणायचंय की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. मग याच्यामध्ये तुम्हाला रियल डेप्थ देतील, ऍपरंट शोधा म्हणतील, किंवा ऍपरंट देऊन रियल शोधा म्हणतील. आता काही लोक म्हणतील की बाबा आम्हाला 5 फुटावरती कॉईन दिसत आहे, म्हणजे आमची ऍपरंट डेप्थ किती आहे, 5 फूट आहे, तर रियल किती असेल असं ते बोलतात. मग परत आम्ही रियल डेप्थ, ऍपरंट डेप्थ, रियल नेहमी जास्त मोठीच असते ना, म्हणजे 4/3 की सोपं असताना समजून घ्यायलाय. मग तुम्हाला काय पाहिजे याच्यामध्ये, रियलच ना. देअरफॉर रियल डेप्थ इज इक्वल टू 4/3 इंटू 5. मग मला सांगा, हे 4×5 20 / 6.66 ना रे, बरोबर आहे का. मग तुम्हाला या क्वालिटीचे क्वेश्चन्स पडतात. मग याच्यापेक्षा खूप काही वेगळा क्वेश्चन येतो असं नाही. मग त्यासाठी ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे. असं आलं तर काय होईल, तसं आलं तर काय होईल. मग तुमच्या हेही लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी कॉमन सेन्स पुरेसा आहे की रिअल डेप्थ ऑलवेज जास्त असते, म्हणजे इकडे 4/3 का 3/4 कन्फ्युजनचा क्वेश्चन म्हणजे प्रश्नच येत नाही. मग जर हे समजलं असेल बाळांनो तुम्हाला, तर मला असं वाटतं हा इंटरेस्टिंग टॉपिक तर आहेच, पण याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात.